पर्यंत आपण यूट्यूबवर 3 व्हिडिओ टाकलेले आहे. त्यात फक्त पाणी दाखवलेलं आहे. आता पाणी कसं चेक करायचं हे मी दाखवणार तुम्हाला. हे माझ्याच थॉटमध्ये आहे. तो आपण बोरचा पॉईंट काढणार आहोत. कोणती लाईन भरलेली आहे, कोणती खाली लाईन आहे हे आपण चेक करून मी तुम्हाला चेक करून सांगतो. चला तर आपण सुरुवात करूया. चप्पल घालून पाणी चेक करणं चालते, काही नसते. जमिनीचा करंट लागणे हे काही नसते. आपल्याला आसारीच्या डायरेक्शनवर पाणी चेक करायचं आहे. आता इथे ही लाईन दाखवत आहे, पण आता ही लाईन भरलेली आहे. पण आपण या लाईनवर बोर घेऊ शकत नाही, कारण की इथं भीत आहे. ही दुसरी लाईन चेक करू. ही लाईन अर्धी भरलेली आहे, पूर्ण भरलेली लाईन नाही आहे. परत चेक करून घ्यायचं. ही लाईन पूर्ण भरलेली नाही आहे. पुढची लाईन चेक करू. ही लाईन सुद्धा पूर्ण भरलेली नाही. ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चालणारी लाईन आहेत. ही आपली मेन लाईन, ही पूर्ण भरलेली लाईन आहे. या लाईनवर आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. ही लाईन आता फिक्स करू आपण. पुढची लाईन चेक करून घेऊ. ही लाईन सुद्धा पूर्ण भरलेली नाही आहे. आपल्याला या लाईनवर आता आडवी लाईन पूर्व पश्चिम बघत असताना आपल्याला उत्तर दक्षिण लाईन मिळाली आहे. आता आपण उत्तर दक्षिण जाऊ आणि पूर्व पश्चिम लाईन आपल्याला मिळणार आहे. दोन्ही हातामध्ये 1 फूटच्या आसपास अंतर पाहिजे आणि दोन्ही हात ही छातीच्या पुढे पाहिजे. हळूहळू चालायचं. जास्त फार जोरात चाललं तर लाईन बाजूला राहू शकते. ही लाईन 75% भरलेली आहे. या लाईनला थोडंसं क्रॉसमध्ये चेक करून घ्यायचं. हा, हे पूर्ण भरलेलं नाही आहे. दुसरी लाईन बघत आहोत आपण. आता इथे एक लाईन लागलेली आहे. ही लाईन मला भरलेली वाटत आहे. ती क्रॉसमध्ये चेक करून घेत आहे. हा, ही लाईन पूर्ण भरलेली आहे. या लाईनवर आपण एक खून करून ठेवू. पुढे जे कर्ज ही लाईन पण भरलेली दिसत आहे. एकदा क्रॉस चेक करून बघत आहे. ही लाईन 75% भरलेली आहे. ही लाईन पण पूर्ण भरलेली नाही आहे. त्यासाठी आपल्याला हेच लाईन बघावी लागेल. उत्तर दक्षिण जात आहे आणि आपल्याला पूर्व पश्चिमची एक वाहिनी भेटेल पाण्याची. आपण चेक करत आहे. तरी इथं आपल्याला पूर्व पश्चिम जाणारी वाहिनी मिळालेली आहे. तिची आपण रुंदी चेक करू. दोन्ही साईडने याला रुंदी चेक करून घेऊ. जवळपास 4-5 इंच रुंदीची लाईन आहे. आता आपल्याला ते उत्तर दक्षिण जाणारी लाईन मिळालेली आहे. ती आपण या लाईनला
जॉईंट बघू कुठं झाला आहे का. दोन्ही साईडने रुंदी चेक केल्यावर आपल्याला कळेल सेंटर पॉइंट कुठे निघतो. अशी आपली दोन्ही रुंदी निघालेली आहे. थोडसा आता आपण हे टाकू. हा आपला सेंटर पॉइंट आहे. आता क्रॉस चेक करून घेऊ की इकडून जाणारी लाईन क्रॉस आणि तिकडून जाणारी क्रॉस ती आहे की नाही. हा हे क्रॉस मिळालेला आहे. हा क्रॉस असा जाऊन आपल्या सेंटर पॉइंट मधून असा आतमध्ये जातो. हा इकडे जातो. आता इकडला क्रॉस चेक करून घेऊ. हा एक क्रॉस आहे. क्रॉस पद्धतशीर आहे आणि पूर्ण भरलेले आहे. क्रॉस भरलेले आहे. क्रॉसला लाईन क्रॉसचा सेंटर बघून घेऊ एक वेळेस. क्रॉस पण तरी सेंटरला आहे. हा झाला बोरचा पॉइंट. आपला पॉइंट इथं निघालेला आहे. इथून असे आहे आणि आता ही सेंटर आहे. सेंटर आता आपण फिक्स करून घेतला आहे. थोड्याच दिवसात आपण इथं बोर लावणार आहे. बोर लावल्यावर तुम्हाला पाणी किती लागेल ते दाखवून देईन. असे आपले 4 पॉईंटचा एक सेंटर निघालेला आहे. म्हणजे 8 लाईनचा एक पॉईंट आहे समजा. तो ती इकडून आलेली लाईन इकडे गेलेली असते, इकडून आलेली लाईन इकडे गेलेली असते, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. तर असा आता पॉईंट फिक्स झालेला आहे. थोड्या दिवसात इथं बोर झाल्यावर तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळून जाईल यूट्यूबवर. ठीक आहे.